आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. उमरे गावातील आदिवासी डाग वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रवास आज नव्या आशेने उजळलाय. इथली 30 पेक्षा अधिक मुलं दररोज तब्बल 30 किलोमीटर अंतर ऊन पाऊस थकवा झेलत उमरे हायस्कूलमध्ये पायी जात होती. मात्र शिक्षणाची जिद्द कधीच कमी झाली नाही. आज त्या कष्टाच्या पायपीटीला वेगाची साथ मिळाली. जिल्हा परिषदेच्या योजनेतून उमरे डाग वस्तीतील 13 मुलामुलींना मोफत सायकली मंजूर झाल्या असून त्यांचं वितरण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम व ऊर्जा वाचून शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, बीडीओ तायडे साहेब, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड यांच्यासह तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे, पत्रकार गोरक्षनाथ शेजूळ, सरपंच सुरेश साबळे, उपसरपंच संजय अडसुरे, पत्रकार लक्ष्मण पठारे, अरुण साबळे, आदिनाथ साबळे, अंगणवाडी ताई ढोकणे आदींचं मोलाचं सहकार्य लाभले. आवाज जनतेसाठी लक्ष्मण पठारे, उमरे. आज उमरे ग्रामपंचायत तसेच उमरे ग्रामपंचायतच्या आणि गावच्या हद्दीत येणाऱ्या माझ्या आदिवासी डाग वस्ती येथे आज ह्या ज्या मुली आमच्या वस्तीवरून ह्या इथून गाव जवळजवळ 3 किलोमीटर अंतर आहे. तर 3 किलोमीटरच्या अंतरमध्ये या मुली पायी ये जा करतात, रोज शाळेत जातात. भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी फार गंभीर परिस्थिती होती, परंतु आज भारत सरकारचं धोरण आहे, महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे का शेवटी मुलं जर शिकले तर देश आपला 21व्या शतकाकडे जाणार होता. तर माझ्या मते असे 3 किलोमीटर अंतर असल्यामुळं आणि गावापर्यंत दोन्ही साईडला हा बागायती पट्टा असल्यामुळं दोन्ही साईडना ऊसाचा खूप मोठी शेती आहे. आणि ह्या निमित्ताने असं सांगूशी वाटतं का ये जा करीत असताना आता बिबट्याचा संचार खूप मोठा झालेला आहे, परंतु याची दखल घेऊन आपल्या राहुरी तालुक्याचे बीडीओ साहेब तसेच जिल्हा परिषदचे शिवसाहेब आणि तसेच उमरे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील, तसंच त्यांना साथ देणारे ग्रामपंचायतचे सरपंच असतील, त्याचबरोबर उपसरपंच संजय अडसुरे, ग्रामपंचायतचे सरपंच ते पण एक आदिवासीच आहे सुरेश साबळे म्हणून. आणि यांना मार्गदर्शन करीत असताना मला भाऊसाहेबांनी सांगितलं का बुवा शेवटी या गावचा काही असो करता धरता माणूस जर असेल तर ते म्हणले माझं नाव पण घेऊ नका, परंतु मी सांगतो गावाच्या याच्यात काम करीत असताना माझी भूमिका अशी, आपण ह्या गावात जन्मलेलो, या गावाकरता काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला भरभरून दिलं, वाडवडीला असेल, आजोबा पंजोबा असेल प्रत्येकाची, आणि ह्या गावाला मोठा वारसा आहे. म्हणून मी आपले दुसरे नगरचे पुढारीचे उपसंपादक गोरक्षनाथ शेजूळ असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, ह्या लोकांनी प्रयत्न करून आपल्या ह्या लाडल्यांना जशी लाडकी बहीण योजना आहे तशी आमच्या लाडक्या मुली, आम्ही लाडकी मुलगी ही योजना सरकारने चालू करावं अशी माझ्या मनाला वाटतं. बहीण आता बहीण झाली पण लाडकी मुलगीच होतं, तर सरकारने असं करावं. आणि शिवसाहेबांना मी अशी विनंती करेन का ज्याच्या त्याच्या उत्पन्नाच्या काय स्रोत असेल त्या पद्धतीनं माझ्या आदिवासी बांधव असेल, मागासवर्गीय असेल, दीनदलित असेल, यांची परिस्थिती नाही शाळेत हे करायची. आजपर्यंत या मुली पहिलीपासून 3 किलोमीटर इथून उमरे गावी इथपर्यंत पायी येत होत्या. म्हणून आज मी सर्वांचे ह्या कमिटीचे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले यांचे आभार मानतो, तसेच शुभेच्छा देतो. आणि याच्यातून ही मुलगी या देशाची काय घडण आज कळणार नाही, म्हणून ग्रामसेवक आणि ते सगळे त्यांच्या कमिटींचे मी आभार मानून नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.